झाला असेल, पण या ठिकाणी आपण बघितलं असेल की अटल बिहारी वाजपेयीच्या काळात त्याचा जन्म आपण बघितला असेल की 15 डिसेंबर 1924 झाला. त्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी 16 ऑगस्ट 2018 ठिकाणी त्या ठिकाणी झाला. हे भारताचे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात भाजपच्या नेते तथा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुशासन दिवस साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी निमित्तानं अटल स्मृती संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान या कार्यक्रमात कार्यकर्ता संमेलन तथा नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं मोठं योगदान असताना भाजपच्या जिल्हाध्यक्षांना अटलजींचा जन्मदिनांक देखील माहिती नसल्याचं समोर आलंय. नेमकं काय म्हणाले ते पाहूया. झाला असेल, पण या ठिकाणी आपण बघितलं असेल की अटल बिहारी वाजपेयीच्या काळात त्याचा जन्म आपण बघितला असेल की 15 डिसेंबर 1924 झाला. त्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी 16 ऑगस्ट 2018 ठिकाणी त्या ठिकाणी झाला. हे भारताचे दावे. एवढ्यावरच विषय थांबला नाही. संबंधित भारतीय जनता पार्टीचे हे हिंगोली जिल्हाध्यक्ष आहे. अटलजींचं जीवन चरित्र त्यांनी मोबाईलमध्ये पाहून कसं वाचून दाखवलंय ते पण पाहूया. ही राबली पाहिजे. या ठिकाणी निश्चितच या नगरपालिकेमध्ये काय कमिशन झाला असेल, पण या ठिकाणी आपण बघितलं असेल की अटल बिहारी वाजपेयीच्या काळात त्याचा जन्म आपण बघितला असेल की 15 डिसेंबर 1924 झाला. त्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी 16 ऑगस्ट 2018 ठिकाणी त्या ठिकाणी झाला. हे भारताचे दावे पंतप्रधान म्हणून निशांत राजकारणी, कवी आणि पत्रकार होते. त्यांनी 3 वेळा पंतप्रधान पद भूषवलं. 1996 मध्ये ते 13 दिवस, 98 मध्ये 13 महिने आणि 2099 ते 2004 पर्यंत पूर्ण काळ त्या ठिकाणी 5 वर्षात त्यांनी राबवला आणि भारतीय जनता पक्षाच्या भारतीय राष्ट्रीय स्तरावर मोठे स्थान मिळवून दिले. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या भाषणामुळे आणि कवितेवर त्यांची प्रतिमा दिसून येत होती. जन्म आणि शिक्षण, त्यांचा जन्म 15 डिसेंबर 24 आणि या ठिकाणी गॅलवर मध्य प्रदेश येथे ठिकाणी झाला. त्याने राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते आणि पत्रकारितेतून कारकिर्दीत सुरुवात केली. संघ संपर्क महाराष्ट्रातील प्रचारक असलेले नारायण तरडे यांनी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आणले. 7वीत शिकत असताना अटलजी संघ संपर्कात आले, प्रचारक निघाले आणि चांगले काम करण्यासाठी राजकारणात देखील त्यांनी विचाराची माणसं पाहिजेत म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, नंतर अटल बिहारी वाजपेयी हे जनसंघाचे सगळे सदस्य झाले. राजकीय कारकिर्दीत खरं म्हणजे पत्रकारिता, त्यांनी राष्ट्रधर्म, पाजक जन आणि वीर अर्जुन यासारख्या वृत्तपत्राचे संपादक होते. राजकारणात प्रवेशताना 1951 मध्ये ते भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य बनले आणि नंतर भाजपचे नेतृत्व केले. ते 2 वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. पंतप्रधान ते 3 वेळा पंतप्रधान झाले. त्यात 1996 13 दिवस, 98 13 महिने, दुसरा काळ 5 वर्ष. लोकसभा सदस्य ते लखनौ येथून अनेक वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि 4 राज्यामधून 6 वेळा ते लोकसभा जिंकणारे एकमेव नेते होते. असा विक्रम असूनही कोणत्या पंतप्रधानाच्या नावावर नाही, ते एकमेव ते अटलजीच्या नावावर होता. योगदान आणि व्यक्तिमत्व. पोखरण या 2 चाचण्या त्यांनी अणुचाचण्या केल्या. त्यांच्या काळात पोखरण 2 अणुचाचण्या यशस्वी झाल्या. स्वर्ण चतुष्कोश योजना या योजनेमधून देशाचे प्रमुख शहरे जोडली गेली. बहुआयामी व्यक्तिमत्व. ते एक उत्तम वक्ते, लेखक आणि कवी होते, ज्यांनी आपल्या सौम्य आणि समी स्वभावाने विरोधकांना मन जिंकले. पुरस्कार त्यांना 1994 मध्ये उत्कृष्ट पुरस्कार, संसदपटू पुरस्कार मिळाला आणि नंतर भारतरत्न सन्मान या ठिकाणी प्राप्त झाला आणि 16 सप्टेंबर 2018 या ठिकाणी ते गेले. पण गेल्याच्या नंतर परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची परिस्थिती बघत असाल की जेव्हा अटलजीला विरोधी पक्ष हिनवत होते, आज अटलजी त्यावेळेस म्हणले होते एक काळ असा येणार की भारतीय जनता पार्टी परत भारतामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उभी राहील. आणि आपण बघत असाल आज. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी हा प्रश्न त्यांना केल्यानंतर त्यांनी उत्तर कसं दिलं ते पण पहा. एक लक्षात ठेवा, पूर्ण इतिहास जर सांगताना डेट बघण्यासाठी डेट सांगायचं म्हणलं तुम्हाला तर आमची चूक झाली तर पुन्हा ते पत्रकार उचलून दर्शाल की तुम्हाला माहित नाही. बघा, तोलून बोल अटलजीनं सांगितलंय, तू बोलताना तोलून बोलून बोला, वागताना सभ्य वागा. हे अटलजीचंच वाक्य आहे. अटलजीच्या वाक्याला धरूनच आम्ही ठिकाणी काम करतोय. अटलजींनी भाजपसाठी मोठं योगदान दिलंय. मात्र हिंगोलीतल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांना अटलजींचा जन्मतारीख देखील माहिती नसल्यानं हे कसले पदाधिकारी असा सवाल आता उपस्थित होतोय. भारताचे माजी पंतप्रधान ज्यांनी भाजप आणि हिंदुत्वासाठी सर्वस्व अर्पण केलंय असं स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
यांचं पक्षासाठी, हिंदुत्वासाठी, देशासाठी मोठं योगदान असताना ज्यांच्या नावानं कार्यक्रम ठेवला त्याच कार्यक्रमात भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना जन्माची तारीख माहिती नसल्यानं तथा त्यांचं जीवनचरित्र मोबाईलमध्ये पाहून सांगावं लागत असेल तर गंभीर बाब म्हणावी लागेल. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.